जय महाराष्ट्र. मी दिलीप सुरवाडे, माजी नगरसेवक, शिवसेना भुसावळ. आज आज आपल्यासमोर एका विशिष्ट परिस्थितीमध्ये मी आज आपल्याशी बोलतो आहे. काल आणि परवा म्हणजे 22 आणि 23 तारीख या 2 दिवसांमध्ये शिवसेनेचे पक्षप्रमुख माननीय उद्धवसाहेब ठाकरे तसेच त्यांच्यासोबत माननीय आदित्यजी साहेब ठाकरे, संजय साहेब राऊत, अनेक मान्यवर शिवसेनेचे नेते उद्धव साहेबांसोबत नाशिकला मुक्कामी होते. आणि या 2 दिवसामध्ये जे कार्यक्रम झाले, 22ला मान्य उद्धव साहेबांच्या हस्ते श्री काळाराम मंदिरामध्ये गोदावरीच्या तीरी जी महाआरती झाली, त्या महाआरतीमध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील पदाधिकारी, शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. हे सर्व महाराष्ट्राने पाहिलं आहे. 23ला जी शिवसेनेचं महाअधिवेशन झालं, त्या महाअधिवेशनामध्ये माननीय उद्धव साहेबांनी शिवसैनिकांना जो एक कार्यक्रम दिला आहे, आपल्या भाषणामधून जे विचार व्यक्त केले, तो शिवसेनेसाठी, शिवसैनिकांसाठी एक महत्त्वाचा कार्यक्रम त्याच्यातून अधोरेखित झालेला आहे. काय सांगितलं मग साहेबांनी आपल्याला? शिवसैनिकांसाठी त्यातले अनेक शब्द अत्यंत महत्त्वाचे आहेत. नुकतंच 23 तारखेला बाळासाहेबांची, माननीय शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांची जयंती होती. त्या जयंतीच्या निमित्तानं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शिवसैनिकांनी अत्यंत प्रेरणा देणारे असे कार्यक्रम घडवून आणले. आणि तोच दिवस नाशिकमध्ये सुद्धा महाअधिवेशन आणि प्रचंड जाहीर सभा अशा पद्धतीने माननीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती अत्यंत अविस्मरणीय प्रसंगाने मनात साठवून ठेवली. याच जयंतीच्या निमित्तानं वंदनीय शिवसेना प्रमुख जे विचार व्यक्त करत होते, जे महाराष्ट्राला आणि मराठी माणसाला, शिवसैनिकांना सांगत होते, त्याच विचाराचं पुन्हा एकदा मंथन महाराष्ट्राच्या नाशिकमध्ये झालं. आणि हे मंथन अत्यंत प्रेरणादायी आहे. 22 जानेवारीला संपूर्ण देशामध्ये श्री रामचंद्र भगवान श्रीराम यांच्या मूर्तीची मंदिरामध्ये प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. आणि त्याच वेळी जे काही रामायणातील विचार, विशेषतः श्रीरामांचे जे विचार होते, जे विचारण होतं, त्याची आठवण मान्य उद्धव साहेबांनी या निमित्तानं करून दिली. काय म्हणाले होते उद्धव साहेब? की 2014मध्ये भाजप आणि शिवसेनेची युती तोडण्यात आली. भाजपने जे युती तोडण्याचं काम केलं, त्यामागे मला जे वचन अमित शहा साहेबांनी दिलं होतं ते तोडलं. का तोडलं? त्याची एक आठवण त्यांनी आपल्या रात्रीच्या जाहीर सभेत सांगितली.
एक दिल्लीचे मान्यवर नेते भाजपचे, त्यांनी उद्धव साहेबांचं अभिनंदन करताना ही आठवण सांगितली की 2014, कारण 2012ला शिवसेना प्रमुखांचं इथून निर्वाण झालेलं होतं. आणि म्हणून दिल्लीमध्ये भाजपच्या गोटात अशी चर्चा होती की आता महाराष्ट्रातली शिवसेना संपलेली आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आज महाराष्ट्रामध्ये नाही आणि म्हणून शिवसेनेची शक्ती संपलेली आहे. ती संपलेली शिवशक्ती आज महाराष्ट्रामध्ये अस्तित्वात नाही आणि त्यामुळे 2014ची निवडणूक जी असेल त्यामध्ये शिवसेनेचं मोठ्या प्रमाणात प्रदर्शन होणार नाही, जागा निवडून येणार नाही आणि म्हणून शिवसेना संपवा, ती संपलेलीच आहे, त्यामुळे त्यांच्याशी युती करायची गरज नाही, अशा प्रकारची एक आठवण माननीय उद्धव साहेबांनी तिथे सांगितली आहे. आणि म्हणून उद्धव साहेब म्हणाले की श्रीराम हे एकवचनीय होते, वचन पाळणारे होते, हे त्यांच्या चरित्रातून आदर्श सांगितला जातो. मग ज्या भाजपने आमचं जे वचन होतं दिलेलं, ते वचन जर पाळलं नाही तर मग हे कसले रामभक्त? अरे रामभक्त तेव्हाच असतील की ते वचन पाळतील. आणि म्हणून हे सर्व जरी राममय झालेलं असेल तरी जर तिथे काम नसेल, फक्त राम सांगून चालणार नाही, तिथे कामही पाहिजे. आणि म्हणून आता मन की बात होऊ द्या, मन की बात होऊ द्या, कारण मन की बात सांगितल्याने मन की बात आता सांगून उपयोग नाही, आता काम की बात बोलो, अशा प्रकारे या शब्दात माननीय उद्धव साहेबांनी या प्रसंगाची आठवण करून दिली आहे. त्याचवेळी उद्धव साहेब म्हणतात की संपूर्ण देश हा शेतकऱ्यांच्या आधारावर चालतो, तो या देशाचा पोशिंदा आहे. ते शेती करतील, ते अन्न पिकवतील तर आमच्या देशातली माणसं जगतील, आम्हाला अन्न मिळेल. आणि म्हणून पंतप्रधानांचं कर्तव्य आहे की जर शेतकरी जगत नसेल तर त्याला जगवलं पाहिजे, त्याला या संकटातून सोडवलं पाहिजे. कारण 1100 शेतकऱ्यांनी अमरावती जिल्ह्यामध्ये आत्महत्या केल्या आहेत. या शेतकऱ्यांच्या ज्या आत्महत्या आहेत त्याला कसंही म्हटलं तरी आपलं हे भाजपचं सरकार जबाबदार असतं. आणि म्हणून ती जबाबदारी पंतप्रधान या नात्याने मोदी साहेबांची आहे. आणि ती जर पूर्ण होत नसेल तर मग या शेतकऱ्यांशी आम्ही कुठेतरी प्रतारणा करतो, त्यांना दुर्लक्षित करतो, असं या निमित्तानं पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या प्रश्नावर, शेतकऱ्यांच्या आत्महत्येवर, शेतकऱ्यांची जी आजची परिस्थिती आहे, कारण त्यांना कुठल्याही प्रकारची मदत जाहीर होताना दिसत नाही आहे. पेपरमध्ये जरी बातम्या आलेल्या असल्या तरी त्यांच्या खात्यावर त्या रकमा येत नाही. मग ते विमा योजनेचं असो, ते पीक विमा योजना असो का अन्य कोणत्याही प्रकारचं दुष्काळाच्या रकमा असो, त्या त्यांच्या शेतकऱ्यांच्या खात्यावर येत नाही. अशा प्रकारचं विदारक परिस्थिती माननीय उद्धव साहेबांनी येथे स्पष्ट केली आहे. आणि आजचं जे देशाचं वातावरण आहे की भाजप विरोधात बोलू नका, अशा प्रकारे सुद्धा संपूर्ण देशभर आणि महाराष्ट्रात विशेषतः आमच्या लक्षात येतं. आता आपण या देशाने लोकशाही संविधान आम्ही स्वीकारलेलं आहे आणि संविधानामध्ये प्रत्येकाला आपलं एक स्वातंत्र्य मिळालेलं आहे. आणि हे स्वातंत्र्य पक्षाला असेल, व्यक्तीला असेल, ते जर हिरावलं जात असेल तर उद्धव साहेब म्हणतात हे स्वातंत्र्य तुम्ही जर हिरावून घेत असाल तर हे कसलं रामराज्य?
असा मोठा मार्मिक प्रश्न साहेबांनी उपस्थित केला. आणि खरोखर आहे की स्वातंत्र्य, कारण जो सरकार विरोधात बोलेल, भाजपच्या विरोधात बोलेल, मोदी साहेबांच्या विरोधात बोलेल, त्यांच्या धोरणाच्या विरोधात बोलेल, तो शिवसैनिक असेल, शिवसेनेचा नेता, आमदार वगैरे असेल, नेता असेल, तर त्याला ईडी आणि CBIची चौकशी लावली जाते. यामध्ये अनेक नावं आहेत जी साहेबांनी त्यावेळेला उल्लेख केलेला आहे. मग त्यामध्ये संजय राऊत साहेब आहेत, त्यामध्ये परब साहेब आहेत, त्यामध्ये किशोरीताई पेडणेकर आहेत, त्यामध्ये चव्हाण साहेब आहेत. अशी अनेक नावं त्याच्यामध्ये आहेत. राजन साळवींचं अलीकडचं नाव आहे. अशा प्रकारे जर ती चौकशी लावली जात असेल ईडीची, आणि विशेष म्हणजे ज्या कोरोना काळामध्ये माननीय उद्धव साहेब मुख्यमंत्री असताना आणि या कोरोना काळात आज भाजपचं सरकार म्हणतंय की यांनी भ्रष्टाचार केला, आणि त्याच वेळेला भाजप सरकारनेच जाहीर केलं होतं की उद्धव साहेब मुख्यमंत्री असताना त्यांनी फार उत्तम कार्य केलं, असं प्रशस्तीपत्र पंतप्रधानांनीच त्यावेळेला जाहीर केलं आहे. आज ते प्रशस्तीपत्र बाजूला पडलं आणि मुंबई महानगरपालिकेत काय भ्रष्टाचार झाला, ठाणे महानगरपालिकेत काय भ्रष्टाचार झाला, तोही कोरोना काळात. अरे ज्या कोरोना काळामध्ये लोकांना जीवदान मिळालं, लोकांना सुविधा मिळाली, लोकांचे प्राण वाचले, लोकांना औषधी मिळाली, सर्व प्रकारच्या सुविधा देण्याचा प्रयत्न त्या काळामध्ये शिवसेनेच्या सरकारने माननीय उद्धव साहेबांच्या नेतृत्वाखाली केला. आणि आज हेच लोक तो भ्रष्टाचार होता, तिथे भ्रष्टाचार आहे, त्याची चौकशी केली पाहिजे, त्याची ईडीने CBIने चौकशी करा, अशा प्रकारचं वातावरण महाराष्ट्रामध्ये निर्माण केलं आहे. त्याला आव्हान देताना साहेबांनी स्पष्ट सांगितलं की आमच्या कोरोना काळामध्ये जर तुम्हाला भ्रष्टाचार दिसतो आहे तर करा, चौकशी करा, परंतु तुम्ही जे PM केअर फंडाचा घोटाळा केला आहे त्याचाही एकदा काय हिशोब असेल तो बाहेर येऊ द्या. तो सुद्धा सरकारचा आणि लोकांचा पैसा आहे, त्याची चौकशी झाली पाहिजे, त्याचा हिशोब झाला पाहिजे, अशा प्रकारचं आव्हान माननीय उद्धव साहेबांनी पंतप्रधान आणि भाजप सरकारला केलं आहे. आणि म्हणून अशा या एकंदर परिस्थितीमध्ये दिल्लीचं सरकार भाजपचं आहे. भाजप हे शिवसेनेवर अगदी तुटून पडले आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये महाराष्ट्रामध्ये शिवसेनेचं सरकार असता कामा नये, शिवसेना संपवायची, आणि म्हणून इथले महाराष्ट्राचे जे उद्योग असतील तेही संपवायचे. अशा पद्धतीने एक दुष्ट डाव, एक षड्यंत्र या महाराष्ट्राच्या विरोधात दिल्लीश्वरांचं सुरू आहे. ही परिस्थिती माननीय उद्धव साहेबांनी अधिवेशनामध्ये कार्यकर्त्यांच्या, पदाधिकाऱ्यांच्या समोर मांडली. तीच परिस्थिती रात्रीच्या जाहीर सभेमध्ये लाखो लोकांच्या समोर मांडली की काय चाललं हे महाराष्ट्राबद्दलचं षड्यंत्र. आणि भाजपचे नेते ज्या पद्धतीने शिवसेनेच्या विरोधात काम करीत आहेत ती संपूर्ण परिस्थिती साहेबांनी समोर ठेवली. त्याचवेळी एक महाराष्ट्रामध्ये काय परिस्थिती असेल त्याची एक झलक, त्याबद्दलचं एक चित्र महाराष्ट्राचे एक नामवंत कवी सुरेश भट यांची एक कविता माननीय उद्धव साहेबांनी वाचून दाखवली. त्यामध्ये त्यांनी सांगितलं ते असं, हे असे आहे, हे असे आहे तरी पण हे असे असणार नाही, हे असे आहे तरी पण हे असे असणार नाही, दिवस आमचा येणार आहे, दिवस आमचा येणार आहे, घरी बसणार नाही, घरी बसणार नाही. असे हे आमचे सुरेश भट
यांचे एक कविता तिथे त्यांनी उद्धृत केली आणि शेवटी उद्धव साहेबांनी सर्व शिवसेनेच्या पदाधिकारी, नेते आणि शिवसैनिकांना शेवटचा एक आदेश या भाषणातून दिलेला आहे. तो म्हणजे साहेब स्वतः म्हणाले, मी लढतो आहे, पण ही माझी लढाई फक्त महाराष्ट्रासाठी नाही, भारत मातेसाठी आहे. कारण आज जो खोके बोक्यांच्या भ्रष्टाचाराचं गजब आणि जी परिस्थिती महाराष्ट्रामध्ये आहे आणि संपूर्ण देशामध्ये आहे, ही भ्रष्टाचाराची परिस्थिती ही नष्ट केली पाहिजे आणि त्यासाठी लढलं पाहिजे. माझा शिवसैनिक ती लढाई लढणार, ती भारत मातेसाठीची लढाई असेल आणि ही अंतिम लढाई जी आहे ती सामान्य माणूस लढणार आहे, सामान्य आमचा शिवसैनिक लढणार आहे. त्याचवेळी उद्धव साहेबांनी कार्यक्रम दिलेला आहे की होऊन जाऊ द्या चर्चा, हा कार्यक्रम पुन्हा राबवा तो, होऊ द्या चर्चा त्याच्यावर अजून. आणि एका समोर छत्रपती शिवरायांच्या कलशाकडे बोट दाखवून त्यांनी सांगितलं की या शिवरायाच्या अंशाचं तेज आहे. त्या कलशाकडे बोट करून ते म्हणाले की या कलशामध्ये जी माती आहे ती छत्रपती शिवरायांच्या अंशाचं तेज त्यामध्ये आहे. हा कलश महाराष्ट्रामध्ये घेऊन जा आणि पेटू द्या महाराष्ट्र. या भ्रष्टाचारी लोकांच्या विरोधात, या घटनाबाह्य सरकारच्या विरोधात आणि संपूर्ण देशामध्ये, महाराष्ट्रामध्ये शिवसैनिकांनो जा आणि पेटवा महाराष्ट्र. छत्रपती शिवरायांचे जे विचार आहे, छत्रपतींचं राज्य या महाराष्ट्रामध्येच नव्हे तर देशामध्ये यावं म्हणून तो पेटवा आणि जागर करा, महाराष्ट्र जागृत करा, अशा प्रकारचं शेवटचं त्यांनी आदेश दिलेला आहे. तो सर्व शिवसैनिकांसाठी एक महत्त्वाचा कार्यक्रम आहे. त्याच दिशेने आपण शिवसैनिक म्हणून, हे आंदोलन म्हणून आपण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपापल्या भागामध्ये जागर करायचं आहे, लोकांना पेटवायचं आहे. हे जे समस्या आहेत त्या समस्यांना समोर आणून त्यामधून लोकांना जागृत करायचं आहे. हाच एक मोठा संदेश आणि आंदोलनाचा कार्यक्रम येत्या लोकसभा आणि विधानसभा आदी निवडणुकीच्या आधी हे महाराष्ट्राला आपण जागृत करायचं आहे. आणि म्हणून हा कार्यक्रम आपण शिरसावद्य मानून, आदेश मानून तो राबवायचा आहे. असा आदेश साहेबांचा आहे, तो आपण त्याचं पालन करू. जय हिंद, जय महाराष्ट्र.